नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाअंतर्गत गट ब आणि गट क पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी असणार आहे, कारण महाराष्ट्र हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे। यामध्ये वुमेन म्हणजे महिला, SC, ST, फिजिकली डिसेबल आणि एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। जर तुमचं वय 18 ते 35च्या दरम्यान असेल, तुम्ही 10वी 12वी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता। 35,400 ते 1,12,400 या 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पगार तर दिला जाणारच आहे। या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत उमेदवारांना दिले जाणार आहेत। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता, भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाअंतर्गत येणाऱ्या NPCIL म्हणजेच न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत कायमस्वरूपी पदांची भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी मात्र ही जबरदस्त अपॉर्च्युनिटी असणार आहे आणि यासाठी उमेदवारांना मात्र 15 फेब्रुवारी 2026 ते 4 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। विशेष म्हणजे SC, ST, फिजिकली डिसेबल्ड, एक्स सर्व्हिसमन आणि महिला उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क या पदांसाठी नसणार आहे। आता कोणकोणती ती पदं असणार आहे, किती जागा असणार आहे, जागेचं कॅटेगरीनुसार विभाजन कशा पद्धतीनं असणार आहे, संपूर्ण डिटेल्स तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता। यामध्ये सायंटिफिक असिस्टंट सिव्हिल स्टायपेंडरी ट्रेनी, सायंटिफिक असिस्टंट स्टायपेंडरी ट्रेनी टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन, असिस्टंट ग्रेड 1 HR, असिस्टंट ग्रेड 1 F&A आणि असिस्टंट ग्रेड 1 C and MM यांसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे। प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे, जागेचं कॅटेगरीनुसार विभाजन कशा पद्धतीनं असणार आहे, संपूर्ण डिटेल्स तुम्ही या पहिल्या टेबलमध्ये बघू शकता। तर याच जागेंचं डिसिप्लिन वाईज म्हणजे ट्रेडनुसार कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन असणार आहे हे तुम्ही सेकंड टेबलमध्ये बघू शकणार आहात। मित्रांनो, हे दोन्ही टेबल म्हणजे ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे। आता या प्रत्येक पदासाठी नेमकी उमेदवारांचं काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये पहिलं पद जे आहे स्टायपेंडरी ट्रेनी हे पद असणार आहे आणि यासाठी 60% गुणांसहित उमेदवारांचं दिलेल्या विषयातनं डिप्लोमा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे। मग तो डिप्लोमा तुम्ही 10वी नंतर 3 वर्षाचा केलेला असेल किंवा 12वी नंतर 2 वर्षाचा केलेला असेल, तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहे। मात्र या व्यतिरिक्त 10वी किंवा 12वीला इंग्लिश विषय घेऊन उमेदवार उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे। आता कोणकोणत्या विषयातनं तुमचा डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे तर ते विषय देखील तुम्ही या ठिकाणी PDF बघू शकता। पुढचं पद आहे सायंटिफिक असिस्टंट सिव्हिल। यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंगमधनं उमेदवारांचा 3 वर्षाचा डिप्लोमा 60% गुणांसहित पूर्ण असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये देखील 10वी नंतर 3 वर्ष असेल किंवा 12वी नंतर 2 वर्षाचा डिप्लोमा तुम्ही केलेला असेल, ॲप्लिकेशन करू शकता। मात्र 10वी आणि 12वीला इंग्लिश विषय घेऊन तुम्ही उत्तीर्ण असणं मात्र अनिवार्य असणार आहे। यामध्ये एक महत्त्वाची अट आहे, ज्या उमेदवारांनी ITI केलेला आहे, ITI नंतर 2 वर्षाचा डिप्लोमा केलेला आहे, अशा उमेदवारांना मात्र या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढचं जे पद आहे स्टायपेंडरी ट्रेनी सायंटिफिक असिस्टंट हे पद असणार आहे आणि यासाठी उमेदवारांचं सायन्समधनं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक असणार आहे। तुम्ही फिजिक्स किंवा केमिस्ट्री विषयातनं ग्रॅज्युएट आहात, तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। मात्र यामध्ये देखील एक अट असणार आहे, उमेदवारांचं 12वीला मॅथमॅटिक्स विषय घेऊन उत्तीर्ण असणं अनिवार्य असणार आहे। पुढचं जे पद आहे स्टायपेंडरी ट्रेनी मेंटेनर हे पद असणार आहे आणि या पदासाठी उमेदवारांचं 10वी नंतर 2 वर्षाचा ITI दिलेल्या ट्रेडमधनं पूर्ण असणं आवश्यक असणार आहे। ट्रेड देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। पुढचं पद आहे स्टायपेंडरी ट्रेनी ऑपरेटर। या पदांसाठी तुम्ही बघू शकता उमेदवारांची 12वी सायन्स पूर्ण असणं आवश्यक असणार आहे।
यामध्ये देखील तुम्ही बघू शकता ऑपरेटर ट्रेनी आणि मेंटेनर ट्रेनी अशी दोन वेगवेगळी पदं भरली जाणार आहे। यामध्ये ऑपरेटर ट्रेनीसाठी 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार ॲप्लिकेशन करू शकता, तर मेंटेनर ट्रेनीसाठी 10वी नंतर तुमचा ITI 2 वर्षाचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे। आता काही पदांसाठी म्हणजे काही ट्रेडमध्ये ITI 1 वर्षाचा असतो, तर अशा वेळेस 1 वर्षाचा ITIचा कोर्स आणि 1 वर्ष रिलेव्हंट फील्डचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तरी देखील तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहे। पुढचं पद आहे एक्सरे टेक्निशियन। या पदासाठी 12वी नंतर 1 वर्षाचा मेडिकल रेडिओलॉजी किंवा एक्सरे टेक्निकलचा कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त 2 वर्षाचा रिलेव्हंट फील्डचा एक्सपिरियन्स देखील उमेदवारांकडे या पदासाठी मागितलेला आहे। त्यानंतर शेवटचं पद आहे असिस्टंट ग्रेड HR असेल, F&A असेल किंवा C&MM अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये हे पद भरलं जाणार आहे आणि यासाठी मात्र कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची 50% गुणांसहित पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे। तर अशा पद्धती मित्रांनो तुम्ही तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात। आता या पदांसाठी नेमका पगार किती दिला जाणार आहे हे देखील तुम्ही या PDF मध्ये बघू शकता। यामध्ये स्टायपेंडरी ट्रेनी हे जे काही पद भरलं जाणार आहे या पदासाठी उमेदवारांना स्टायपेंड दिलं जाणार आहे। त्याचा कालावधी पदावाईज वेगवेगळा असणार आहे। यामध्ये स्टायपेंडरी ट्रेनी सायंटिफिक असिस्टंट या पदासाठी 18 महिन्याचा कालावधी असणार आहे, तर स्टायपेंडरी ट्रेनी मेंटेनर आणि ऑपरेटर या पदासाठी मात्र 24 महिन्याचा कालावधी असणार आहे। यामध्ये पहिलं जे पद आहे स्टायपेंडरी ट्रेनी सायंटिफिक असिस्टंट यासाठी साधारणपणे 29,000 रुपये प्रति महिना, तर दुसऱ्या पदासाठी साधारणपणे 25,000 रुपये प्रति महिना इतकं स्टायपेंड उमेदवारांना दिलं जाणार आहे आणि यानंतर म्हणजे या कालावधीनंतर उमेदवारांना लगेच परमनंट देखील केलं जाणार आहे। त्याचा पगार देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। काय वय उमेदवारांकडे या पदांसाठी असणं गरजेचं असणार आहे त्याचे डिटेल देखील तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे। यामध्ये पहिलं जे पद आहे स्टायपेंडरी ट्रेनी सायंटिफिक असिस्टंट या पदासाठी उमेदवारांचं वय 18 ते 25च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे आणि यासाठी उमेदवारांना 35,400 ते 1,12,400 या 7व्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे। पुढचं पद आहे सायंटिफिक असिस्टंट 18 ते 30च्या दरम्यान उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे आणि याही पदासाठी 35,400 ते 1,12,400 या 7व्या वेतन आयोगानुसार उमेदवाराला पगार दिला जाणार आहे। त्यानंतर एक्सरे टेक्निशियन यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 25च्या दरम्यान मागितलेलं आहे, मात्र यासाठी पगार 25,500 ते 81,100 या 7व्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार असणार आहे। त्यानंतर पुढचं पद आहे स्टायपेंडरी ट्रेनी मेंटेनर असेल, स्टायपेंडरी ट्रेनी ऑपरेटर असेल, 18 ते 24च्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे आणि या पदासाठी उमेदवारांना 21,700 ते 56,000 या स्केलनुसार पगार दिला जाणार आहे। त्यानंतर शेवटचं पद आहे असिस्टंट ग्रेड 1 HR F&A C&MM यासाठी 21 ते 28च्या दरम्यान उमेदवारांचं वय या ठिकाणी मागितलेलं आहे आणि या पदासाठी देखील उमेदवारांना 25,500 ते 81,100 या 7व्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे। मित्रांनो या सर्व पदांसाठी एकंदरीत इन हँड पगार तुम्हाला किती मिळेल हे देखील तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता। पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना या पदांसाठी दिले जाणार आहे। आता या सर्व पदांसाठी SC ST कॅटेगरीच्या उमेदवारांना 5 वर्ष, OBC उमेदवारांना 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांना त्यांच्या कॅटेगरीनुसार 10, 15 आणि 13 वर्ष वयाची अतिरिक्त शिथिलता म्हणजे वयाची अतिरिक्त सूट या ठिकाणी दिली जाणार आहे। या व्यतिरिक्त एक्स सर्व्हिसमन, विडोज, डायव्हर्स वुमेन, NPCILचे रेग्युलर कर्मचारी अशाही उमेदवारांना वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी दिली जाणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील तारापूर हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे। ही महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक उत्तम आणि महत्त्वाची संधी असणार आहे। तुम्ही लवकरात लवकर ॲप्लिकेशन करायचं आहे। या प्रत्येक पदासाठी एक्झामचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे ते देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे आणि 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। यामध्ये मित्रांनो SC ST फिजिकली डिसेबल्ड, एक्स सर्व्हिसमन, फिमेल कॅन्डिडेट म्हणजे महिला उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे, मात्र बाकी उमेदवारांना त्यांच्या पोस्टनुसार 100 ते 150 रुपयाच्या दरम्यान परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने पे करावं लागणार आहे। बाकी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही या PDF मध्ये बघू शकता। तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।